रेकॉर्डिंग चालू करूयात. हो मॅम. अच्छा, रेकॉर्डिंग चालू झाली ऑलरेडी. ठीक आहे. तर लास्ट क्लासमध्ये आपण बघितलं, आपण डिग्री सेल्सिअस, केल्विन वगैरे हे एकमेकांमध्ये टेम्परेचरचं जर कन्व्हर्जन करायचं असेल तर कसं करू शकतो, राईट. तर आता आपण पुढचा टॉपिक बघूयात. एक मिनिट, मी स्क्रीन शेअर करते मुलांना. माझं टेक्स्टबुक दिसते तुम्हा सगळ्यांना? अनम्यूट करून बोला मुलांनो. बघा मी दुसऱ्या स्क्रीनवर आहे ना, तर तुम्ही मला दिसत नाहीये. येस मॅम. हा, एक सेकंड. बघा, हे थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आपण चालू केलेलं. तर आपण हा वाला फॉर्म्युला यूज करून टेम्परेचरचं कन्व्हर्जन बघितलं, राईट. हे वाला. सो एक क्वेश्चन तुम्हाला दिलेला होमवर्क साठी, काय आलं त्याचा आन्सर? काय आलं त्याचा आन्सर? बघा मुलांनो, आता ना इथे एक नवीन फॉर्म्युला दिलाय आपल्याला आणि त्याच्याबद्दल एक्सप्लेन केले. आता हा फॉर्म्युला तुम्हाला फर्स्ट टाइम आहे, हा आधी नव्हता. तर हे वाला क्वेश्चन बघा, आपण सिमिलर वाला सॉल्व्ह केला लास्ट क्लासमध्ये. त्याच्यानंतर हे तुम्हाला दिसते, डिव्हाइस यूज टू मेजर टेम्परेचर इज बेस्ड ऑन द थर्मल प्रिन्सिपल ऑफ थर्मल इक्विलिब्रियम. थर्मल इक्विलिब्रियम आता म्हणजे काय असतं? इक्विलिब्रियम अवस्था काय असते कोणाला माहितीये? इक्विलिब्रियम म्हणजे कोणती अवस्था असते कोणाला माहितीये मुलांनो? इक्विलिब्रियम म्हणजे बघा बॅलन्स होणं, संतुलन होणं. उदाहरणार्थ, थांबा आता मी स्टॉप शेअर करते, आधी आपण ह्याला डिस्कस करून घेऊयात आणि मग आपण बोलूयात, ठीक आहे. अच्छा, मला सांगा मुलांनो, तुमच्या घरी कोणाच्या घरी वायफाय आहे? तुमच्यापैकी जर कोणाच्या घरी वायफाय असेल आता चालू, तर प्लीज कॅमेरा ऑन ठेवा ना. म्हणजे तुम्ही मला दिसत असेल ना, तर अजून मग क्लासमध्ये मजा येते शिकवायला. नाहीतर असं वाटतं की मी भिंतींशी बोलतो. बर, चला आता आधी इक्विलिब्रियम काय आहे ते समजून घेऊया. अधून एक्सप्लेन केलं ते म्हणून, ठीक आहे. सो तुम्ही अलर्ट राहावा. मी जसं नाव घेईल अनम्यूट करायचं आणि उत्तर सांगायचंय, कारण तुमचे कॅमेराज ऑफ आहेत. मग ऍटलीस्ट तुम्ही बोलायला तर हवं, तर आपला क्लास इंटरॅक्टिव्ह बनेल. तर बघा, इक्विलिब्रियम काय असतं मुलांना? आता जसं की माझ्याकडे एक वस्तू आहे, समजा हे माझ्याकडे असं कार्ड आहे. तर हे कार्ड आता जाड जर असतं तर मी त्याला एका बोटावर बॅलन्स करू शकले असते. तर आपण काय केलं, त्याला इक्विलिब्रियम मध्ये आणलं, कळतंय? आता सपोज आपल्याकडे, नीट ऐका, सपोज आता आपल्याकडे एक गरम चहाचा कप आहे, म्हणजे चहा भरलाय त्याच्यामध्ये. आपण तो असाच ठेवून दिला न पिता, तर काही वेळानंतर बघा चहा थंड होतो, पण चहाचा काही बर्फ नाही बनत. कुठपर्यंत थंड होणार आहे तो? जोपर्यंत आपलं रूम टेम्परेचर आणि चहाचं टेम्परेचर दोन्ही सेम नाही होत. सो ते बोथ कम इन इक्विलिब्रियम. आपले बघा मुलांनो, छोट्या मुलांचं खेळायचं जे गार्डन असतं तिथे बघा आपला वजन काटा असतो. खेळलाय तुम्ही? कोण कोण खेळलाय वजन काट्यावरती? हँड रेज करा मोबाईलचा.
एका बाजूला तुम्ही बसलाय, एका दुसऱ्या बाजूला तुमच्या फ्रेंडला तुम्ही बसवलंय आणि त्याला बॅलन्स केलंय आणि खूप मजा केली, असं कोणी कोणी केलंय? सीसॉ. येस. हा, सीसॉ पण म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, मराठीत आपण नॉर्मल त्याला वजन काटा म्हणतो. येस. तर तिथे बघा, तुम्ही ट्राय केले ना एकमेकांची वजन बॅलन्स करून हवेमध्ये लटकायचे पाय वरती घेऊन. सो दॅट इज व्हॉट इज अगेन इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम म्हणजे संतुलनची अवस्था येणं, बॅलन्सची अवस्था येणं. कळते तुम्हाला? चला आता परत माघारी तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जाऊयात. बघा आता ह्याच्यामध्ये काय सांगितलंय, आपलं थर्मामीटर कोणत्या प्रिन्सिपलवर काम करतं? द प्रिन्सिपल ऑफ थर्मल इक्विलिब्रियम. अच्छा मुलांना, आपण एक काम करूया आजपासून. काय काय मी स्वतः हे असे जे हायलाइट करते ना पॉइंट्स, तुम्ही पण तुमच्या पुस्तकामध्ये पेन्सिलने त्याला अंडरलाईन करा. ठीक आहे? टू मेजर द टेम्परेचर वी यूज डिफरंट मेजरेबल प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल्स विच चेंज विथ टेम्परेचर. टेम्परेचर जे बदलते वस्तूचं ते डायरेक्ट मोजू नाही शकत आपण, पण टेम्परेचरमुळे जर वस्तूची दुसऱ्या प्रॉपर्टीज चेंज होत असतील तर आपण त्याला कन्सिडर करतो. फॉर एक्झाम्पल, ह्याचं तुम्हाला एक्झाम्पल देऊन मी एक्सप्लेन करते. मर्क्युरी कोणाकोणाला माहितीये? मर्क्युरी मराठीत आपण ज्याला पारा म्हणतो, कोणी कोणी मर्क्युरी पाहिलीये? तुमच्या आता फिजिक्स लॅब मध्ये तर डेफिनेटली असेल कॉलेजमध्ये. ओम, डू यू नो व्हॉट इज मर्क्युरी? यस मैम, मर्क्यूरी ना थर्मोमीटर में होता है. हाँ, मर्क्यूरी थर्मामीटर के अंदर होता है. एब्सोल्युटली. कैसे दिखता है वो रेड कलर का होता है मैम. रेड नहीं, तो तूने कुछ और देखा है बेटा. मैम मतलब कोई तो थर्मामीटर के अंदर मर्क्यूरी के अलावा दूसरा लिक्विड भी यूज करते हैं, तो तूने कोई तो दूसरा लिक्विड देखा होगा, वो मर्क्यूरी नहीं होगा. चलो ठीक है, मैं एक्सप्लेन करती हूँ. मर्क्यूरी तुम लोगों को मालूम है, ये छोटे क्लास में तुम्ही बघा 9वी मध्ये वगैरे पण शिकलेला, धातूंचे जे गुणधर्म होते, प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स में, की सारे के सारे जो मेटल्स आहे, सारे के सारे जो मेटल्स आहे, सगळेच्या सगळे जे धातू आहेत ते आपल्या नॉर्मल रूम टेम्परेचरला सगळे सॉलिड्स आहेत, सगळे स्थायू आहेत. आठवते हे वाक्य तुम्ही केलेलं? आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं अपवाद, अपवाद मीन्स एक्सेप्शन लिहिलेलं त्याच्यामध्ये पारा, मर्क्युरी लिहिलेलं. यू रिमेंबर? तर मर्क्युरी इज ऑल्सो मेटल, पण ते लिक्विड फॉर्म मध्ये. तर तुम्ही माहितीये आपलं नॉर्मली काचेवालं जे थर्मामीटर असतं की नाही डॉक्टरकडे, जो आपलं ताप मोजायला वापरतो, ते चुकून तुटलं खाली पडून, तर त्याच्यातून बघा असं चांदी सारखा दिसणारा, चांदी बघणारा पदार्थ बाहेर पडतो. तो लिक्विड असतो पण तो चिटकत नाही, आणि त्याच्याबरोबर ना खेळायला पण खूप मजा येते. असे छोटे छोटे त्याचे दाणे छान छान बॉल्स बनतात खाली मर्क्युरी. तर त्या मर्क्युरी बद्दल आपण बोलतोय. आता थर्मामीटरने आपण काय करतो? टेम्परेचर मोजतो. थर्मामीटर मध्ये काय आहे? मर्क्युरी आहे. तर आपण डायरेक्टली टेम्परेचर नाही मोजू शकत, पण मग आपण केलं ना, आपण एक खूप छानशी अशी आयडिया केली. बघा आता मी ते तुम्हाला थर्मामीटर ड्रॉ करून एक्सप्लेन करते की नक्की काय होत. ठीक आहे, एक मिनिट मी स्क्रीन शेअर करते. मिनिटा मुलांना हे लोड होतं, असं तर पटकन लोड होत असतं, कधी कधी थोडस जास्त वेळ लागतो. हे लोड होईल तेव्हा होईल, पण मी दुसरं option पेट होतोय. मुलांना माझा लॅपटॉप हँग झाला म्हणून त्याला वेळ लागतो.
बट ठीक आहे, काही सेकंड आपोआप ठीक होईल तो. तर मर्क्युरी असतो काय आहे, धातू आहे. धातू मीन्स तो काय आहे, मेटल आहे. एक मेटल स्थायू प्रसरण पावतात. कोणाकोण आठवते हात, साईज वाढते ना त्यांची. येस, तर स्थायूंना उष्णता दिल्यावरती ते प्रसरण, कोणाकोणाला ही प्रॉपर्टी आठवते, काय आठवते, एकाला पण आठवते. हे असं फिजिक्स मध्ये किंवा सायन्स मध्ये कसं चालेल रे. ओ, तू मराठी आहेस ना? हो मॅम, मी मराठीच आहे. तू मराठीच आहेस. ओके, ठीक आहे. तू हिंदी मधून बोलला ना, मग मला वाटलं मी मराठीतून बोललेलं शिकवलेलं तुला समजेल की नाही, म्हणून मी विचारले. ठीक आहे, तर नाही मग मॅम, आपण काय कर, हिंदी बोलून. अच्छा, ठीक आहे, काय हरकत नाही. ग्रेट. तर मर्क्युरी मध्ये आपण काय केलं, काचेची ट्यूब घेतलीये, त्याच्या आतमध्ये मर्क्युरी भरली आहे. मग ज्यावेळी आपण ती काचेची ट्यूब म्हणजेच थर्मामीटर आपल्या तोंडामध्ये ठेवतो, जिभेखाली किंवा काकेमध्ये ठेवतो, तर आपल्या बॉडीतली गरमी त्या थर्मामीटरला भेटेल. थर्मामीटरमुळे आतमध्ये जी मर्क्युरी आहे त्याला भेटेल ती, आणि मग मर्क्युरी काय प्रसरण पावेल, ती साईज वाढेल ना, ती जे खालीपर्यंत बसली हळूहळू वर 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 लेवल वरती जाते. आणि मग ती त्या लेवलला आपण नंबर्स दिलेले आहेत, 1 डिग्री, 2 डिग्री, 3 डिग्री, आणि मग ती किती लेवल वर जाते त्याला आपण मग काय म्हणतोय, टेम्परेचर म्हणतोय. इझी. मग हेच तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. बघा, आपण डायरेक्ट नाही होत, टेम्परेचरवर डिपेंड. मटेरियल एक्सपांड होईल, म्हणजे प्रसरण किती पावेल, आपण किती पावेल, ते कशावर डिपेंडेंट. आता त्याच्या सम ऑफ लेंथ ऑफ रॉड ते व्हॉल्यूम ऑफ अ लिक्विड वापरतोय. मग वाढते ना, ती मोठी होते, म्हणजे एक्सपांड होते, वॉल्यूम वाढते, आणि जास्त जागा घेत जाते, आणि मग आपल्याला कळते की टेम्परेचर वाढलेलं आहे. हे पुढे मॅम, तुमचा आवाज जास्त ब्रेक होतोय. एक सेकंड बेटा. हा, थँक्यू सो मच सांगितल्याबद्दल, नाहीतर मला कळलंच नसतं माझा आवाज ब्रेक होतो. आता क्लिअर आहे? येस मॅम. ओके, ग्रेट. रेझिस्टन्स काय असतो हे तुम्ही ऑलरेडी 9वी मध्ये शिकलाय मुलांना, 9वी मध्ये शिकलाय, राईट? तर रेझिस्टन्स पण बघा टेम्परेचरवर डिपेंड असतो. टेम्परेचर वाढवलं की रेझिस्टन्स वाढतो. ठीक आहे. परत प्रेशर ऑफ अ गॅस, गॅसचं पण प्रेशर जे आहे ते काय होतं, हीट वरती डिपेंड आहे. तर हे प्रेशर ऑफ गॅस वरती कसा डिपेंड आहे, तर ते पण थांबा तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करते प्लीज. अच्छा मुलांनो, मला सांगा, तुमच्यापैकी, आता मी कॅमेरा ऑन करते, आवाज परत ब्रेक होत असेल तर सांगा. एअर बलून कोणी कोणी बघितलं? एअर बलून म्हणजे बघा, तो खूप मोठा बलून असतो, त्याच्यामध्ये लोक बसतात, आणि मग त्याच्याला आग लावली की तो वर उडायला लागतो. टीव्ही मध्ये तर कमीत कमी बघितलं असेल. असं कोणी कोणी बघितलंय? जरा हँड रेस करा. आधीचे हँड मी खाली करते. हा, एअर कोणी कोणी बघितला? हँड रेस करा. टीव्ही मध्ये तरी बघितलंच असेल ना रे, नाही का? खाली असं लाकडाचं असतं बसण्यासाठी, वरती मोठा असा बलून असतो, ती आग लावली की ते उडायला लागतं. तर होतं काय तिथे? तिथे पेट्रोल, डिझेल काहीच नाही टाकले, फक्त आग लावली आणि ते उडायला लागलं. हाऊ दिस इज पॉसिबल? हा, आपण घरी पण तसा सिम्बलर वाला छोटासा लॅन्टर्न म्हणतात त्याला, ते बनवू शकतो. तर काय होतं ना, तिथे आग लावलीये, त्या बलूनच्या आतमधली बघा जी हवा आहे, ती हवा गरम होते. मग हवा काय होईल, एक्सपांड होईल, आणि त्याच्यामुळे मग ती वर जाईल. गरम झालेली हवा नेहमी वर जाते ना, ती एक्सपांड होऊन वर जायला लागते, आणि
त्या हवेच्या प्रेशरमुळे मग बलून पण वर जायला लागतो. कोणाकोणाला समजलं मी आता जे सांगितले ते त्यांनी हँड रेस करा. सिम्पल लॉजिक होतं. ठीक आहे, ग्रेट. तर मग इथे तेच सांगितलंय की आपण डायरेक्टली टेम्परेचर नाही मोजता, टेम्परेचरमुळे म्हणजे उष्णतेमुळे, हीटमुळे बाकीच्या कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज मटेरियलच्या चेंज होतात, तो चेंज आपण बघतो आणि त्याच्यावरून मग आपण टेम्परेचर मोजतो. ठीक आहे. तर आता इथे बघा, हा वाला जो पॅरेग्राफ आहे, टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला सर मुलांना, तुम्ही जर ज्यांनी मोबाईल वरून जॉईन केले ना, तर मोबाईलवर खूप छोटे छोटे दिसत असेल तर तुम्ही तुमच्या टेक्स्टबुक मध्ये बघू शकता हे सेम पेज ओपन करून. तर बघा, फिजिकल प्रॉपर्टी दॅट इज युज्ड in thermometer for measuring the temperature is called thermometric property, and the material employed for the purpose is termed as thermometric substance. याला अंडरलाइन करून घ्या, एक्झाम मध्ये हे विचारू शकतात. व्हॉट इज थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी, व्हॉट इज थर्मोमेट्रिक सबस्टन्स. सिंपल. आपण एवढ्या सगळ्या प्रॉपर्टीज बघितल्या बघा, व्हॉल्यूम, लेंथ, ह्याच्यापैकी कोणती प्रॉपर्टी आपण वापरतोय त्यावेळी टेम्परेचर मधला चेंज नोट करायला. तर त्या सगळ्या ज्या फिजिकल प्रॉपर्टी आहेत त्याच्यापैकी एक कोणती आपण वापरतोय त्याला आपण म्हणणार थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी. आणि कुठल्या सबस्टन्सची ती लेंथ चेंज होते किंवा व्हॉल्यूम चेंज होते, जसे इथे आपण मर्क्युरी घेतलेला आधी, नंतर आपण काय घेतलेलं एअर बलून मध्ये तर एअर घेतलेली, तर ते काय होणार मग इथे थर्मोमेट्रिक सबस्टन्सेस होणार. ठीक आहे. आता बघा, टेम्परेचर इज मेजर्ड बाय एक्सप्लॉइटिंग द कंटिन्युअस मोनोटोनिक व्हेरिएशन ऑफ द चूजन प्रॉपर्टी विथ टेम्परेचर. आता आय नो हे तुम्हाला काही समजलेच नसेल, पण हे बघा, ह्याला तोडून तोडून ह्याचं मिनिंग समजू शकतो. टेम्परेचर इज मेजर्ड, टेम्परेचर मोजलं जातं कसं, बाय एक्सप्लॉइटिंग द कंटिन्युअस मोनोटोनिक व्हेरिएशन. कंटिन्युअस मोनोटोनिक व्हेरिएशन म्हणजे एका वेळी एकाच प्रॉपर्टी मध्ये काय चेंज होतोय, निरंतर काय चेंज होतोय, कंटिन्युअसली काय चेंज होतोय, तो आपण टेम्परेचर मोजताना चेक करतो. कळलं आता. अ कॅलिब्रेशन हावेवर इज रिक्वायर्ड टू डिफाईन अ टेम्परेचर स्केल. कॅलिब्रेशन म्हणजे आपण आता ती मगाशीची ती दांडी घेतलेली थर्मामीटरची, त्याला आपण किती डिजिट्स मध्ये डिवाइड करणार आहे त्याला म्हणतात कॅलिब्रेशन. म्हणजे आपण स्केल एक सेट करतोय की बाबा इथून ते इथपर्यंत मर्क्युरी गेली तर 1 डिग्रीने टेम्परेचर वाढलं असं समजायचं. पण ते पण आपण सगळ्या जगामध्ये स्टँडर्डाइज करून ठेवलेलं आहे की इथून ते इथपर्यंतच 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर धरलं जाईल. कळते तुम्हाला, त्याला म्हणतात कॅलिब्रेशन करणं. देर आर डिफरंट काइंड्स ऑफ थर्मामीटर्स. वेगवेगळ्या टाईपचे थर्मामीटर्स आहेत आपल्याकडे. इच टाइप इज बीइंग मोर सुटेबल दॅन अदर्स फॉर अ सर्टन जॉब. वेगवेगळ्या टाईपचे काय बनवले आपण, जसं की आता आपल्याला ह्युमनचं टेम्परेचर मोजायचं असेल तर वेगळ्या टाईपचे थर्मामीटर यूज होईल. नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये कुठल्या लिक्विडचं टेम्परेचर मोजायचं असेल तिथे वेगळ्या टाईपचं थर्मामीटर यूज होईल. म्हणजे कुठे थर्मामीटर आपल्याला कुठल्या कुठल्या पर्पज साठी वापरायचंय त्याच्यावरून हे वेगवेगळ्या टाईपचे थर्मामीटर्स आपण बनवलेत आणि त्या हिशोबानेच आपण त्यांना यूज करतो. राईट. तर हे नंतर आता स्वतःहून वाचावं, उरलेलं इझी आहे. ठीक आहे. आता इथे बघा, an important characteristics of thermometer is sensitivity. सेन्सिटिव्हिटी काय असते मुलांनो? नॉर्मल आपल्या इंग्लिश मध्ये सेन्सिटिव्हिटीचा अर्थ काय सांगा. सेन्सिटिव्हिटी काय असते? आपण म्हणतो अरे तू किती सेन्सिटिव्ह आहे, ती खूप सेन्सिटिव्ह आहे. व्हॉट इज सेन्सिटिव्हिटी? भाऊक. प्रभावी. हा ऋतिका परत बोल बेटा. प्रभावी. हा, म्हणजे लगेच प्रभावामध्ये येणं. सेन्सिटिव्ह असणं म्हणजे काय, लगेच प्रभावामध्ये येणं. जसं की आता कोणी थोडस काय बोललं तर खूप जो सेन्सिटिव्ह माणूस असेल ना, किंवा मुलगी असो मुलगा, लगेच त्याला खूप वाईट वाटेल किंवा तो रडायला लागेल. तर आपण म्हणतो अरे खूप सेन्सिटिव्ह आहे.
नॉट जस्ट रडण्याच्या टर्म्स मध्ये. काही काही लोक समाजाला घेऊन पण खूप सेन्सिटिव्ह असतात. जसं की एखाद्या मुलाने बघितलं की एक माणूस जो आहे तो बिचारा गरीब रस्त्यावर आहे, सगळेजण येता जाताना बघतात त्याला, त्यांना काही फरक नाही पडत. पण हा जो सेन्सिटिव्ह मुलगा आहे त्याला फरक पडतोय. मग तो काय करतो, त्याच्याकडे काय असेल खायला तर तो त्याला देईल, किंवा पांघरायला काय असेल तर तो त्याला देईल. तर सेन्सिटिव्ह म्हणजे काय, आपल्या आसपास जो बदल लगेच प्रभाव पडणं, तर त्याला म्हणतात सेन्सिटिव्ह असणं नॉर्मल इंग्लिशमध्ये. आता इथे सेन्सिटिव्हिटीचा अर्थ काय आहे, टेम्परेचर मधला आपल्याला चेंज मोजायचा आहे. तर जसं जसं हीट वाढेल किंवा कमी होईल, तसं तसं आपल्याला हवंय की त्या मटेरियलची प्रॉपर्टी पण लगेच चेंज व्हायला पाहिजे. मग समजा आता आपण व्हॉल्यूम बद्दल बोलतोय, व्हॉल्यूम तशी लगेच त्याची चेंज व्हायला पाहिजे, एक्सपांड व्हायला पाहिजे. टेम्परेचर वाढलं, हीट वाढली की व्हॉल्यूम त्याची वाढायला पाहिजे लगेचच. नाहीतर आपण हीट देत जातोय त्याच्या व्हॉल्यूमवर काय फरकच नाही पडला, मग आपण टेम्परेचर कसं मोजणार ना. कळते मुलांना? सो म्हणून इथे सेन्सिटिव्हिटी खूप मॅटर करते. म्हणजे आपण जो पदार्थ यूज करणार आहे त्यालाच आता आपण काय नाव दिलं, थर्मोमेट्रिक सबस्टन्स. सो जो थर्मोमेट्रिक सबस्टन्स आपण यूज करणार आहे तो चांगला सेन्सिटिव्ह असला पाहिजे, तरच आपल्याला काय कळेल, टेम्परेचर मध्ये किती बदल होतोय तो व्यवस्थित समजेल. ठीक आहे. तर म्हणून बघा इथे काय दिलेलं आहे, बघा, an important characteristics of thermometer is its sensitivity, that is a change in the thermometric property for a very small change in temperature. थोडासा जरी टेम्परेचर मध्ये बदल झाला तर त्याच्या प्रॉपर्टी मध्ये पण चेंज व्हायला पाहिजे, म्हणजे त्याची व्हॉल्यूम पण वाढायला किंवा कमी व्हायला पाहिजे त्या हिशोबाने. Two other characteristics are accuracy and reproducibility. Also, it is important that system attains thermal equilibrium with thermometer quickly. आता ह्याचा मिनिंग काय आहे, आपण हे पुढे गेल्यावर हळूहळू तुम्हाला समजेलच. अॅक्युरसी म्हणजे काय, अॅक्युरेट, एकदम अचूक ते रिडिंग देते. ठीक आहे. आणि हे जे आहे रिप्रोड्युसिबिलिटी आणि इक्विलिब्रियम, हे तुम्हाला आता पुढचं चॅप्टर वाचता वाचता ऑटोमॅटिकली कळेल ज्यावेळी आपण एक्झाम्पल्स घेऊया. ठीक आहे. तर आता बघा इथे आपला हा नवीन वाला जो फॉर्म्युला आहे, आता त्याच्यामध्ये बघा काय दिलंय, इफ द व्हॅल्यूज ऑफ थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी आर P1 and P2 at ice points and steam point 100 degree Celsius respectively, the value of this property is PT at unknown temperature. Unknown temperature ला कितीतरी PT आहे. Then T is given by following equation, म्हणजे त्याचं जे टेम्परेचर आहे आपण ह्या इक्वेशनने काढू शकतो. आता मला माहितीये तुम्हाला काहीच कळलं नाहीये, तर हे मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन एक्सप्लेन करते. ठीक आहे. सिम्पल आहे, एवढं काय अवघड नाहीये. तेव्हा मी स्क्रीन शेअर करते मुलांना. हे तुम्हाला कळतंय ना काय चाललंय नक्की? घेण्यासाठी कन्सेप्ट व्यवस्थित समजली तरच तुम्ही व्यवस्थित आन्सर्स लिहू शकता. कन्सेप्ट नाही समजली तर फिजिक्स मध्ये मनाने उत्तर नाही लिहू शकत. आणि उत्तर मग जशीच्या तशी जर पाठ करायची असतील तर कन्सेप्ट समजणं खूप खूप इम्पॉर्टंट आहे, तरच तुम्ही आन्सर्स एक्झाम मध्ये लिहू शकाल. बघा आता मी जे वाचलं त्याला कॉपी पेस्ट करते इथे, आणि आता एक एक तोडून तोडून त्याला, जसं मी शिकवते ना, तोडून तोडून त्याला समजून घ्यायचं. एकत्र पूर्ण नाही समजलं काय हरकत, तोडून तोडून समजून घ्यायचं. अच्छा, आता ह्या फॉर्म्युला ह्याने नीट कॉपी पेस्ट नाही केलं, काय हरकत नाहीये.
चला एवढंच हवंय म्हणजे आपल्याला. स्क्रीन दिसते माझी मुलांनो? स्क्रीन दिसते माझी? हो नाही, काहीच उत्तर नाही मिळत आहे मला. येस. हा, थँक्यू सो मच बेटा. सो बघा काय दिलेलं आहे, इफ व्हॅल्यूज ऑफ थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी. आता ही थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी काही पण असू शकते. कोणकोणत्या थर्मोमेट्रिक प्रॉपर्टीज आपण वाचल्या सांगा बरं? कुठला पण आपण जो सबस्टन्स घेतलाय त्याची व्हॉल्यूम एक मोजू शकतो आपण, लेंथ पण घेऊ शकतो, त्याची लेंथ चेंज होत असेल तर. अजून काय होतं? अजून काय होतं? रेझिस्टन्स कळते तुम्हाला? अजून एक काहीतरी होतं, चौथी कोणती होती मुलांना? व्हॉल्यूम, लेंथ, रेझिस्टन्स, अजून एक काहीतरी होतं बघा ना थर्मोमेट्रिक प्रॉपर्टीज मध्ये. हा, प्रेशर. एरिया प्रेशर एरिया प्रेशर एरिया प्रेशर बेटा, एरिया दिला नाही आपल्या पुस्तकामध्ये. एरियासाठीच व्हॉल्यूम आलं ना. लेंथ इंटू एरिया केलं की व्हॉल्यूम मिळतं आपल्याला, है ना? तर आता बघा ह्याच्यामध्ये म्हटलंय काय की इफ द व्हॅल्यूज ऑफ थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी आर P1 अँड P2. आईस पॉइंटला ती किती आहे? P1 आहे, आणि स्टीम पॉइंटला पाण्याच्या से फॉर एक्झाम्पल आता आपण व्हॉल्यूम घेऊया. म्हणजे आता आपण काय केले मुलांनो, नीट बघा. हे समजा ह्याच्यामध्ये काय घेतलंय आपण? आईस घेतलंय. ठीक आहे, आईस घेतलेला आहे आपण, त्याला आता हीट करतोय. तर तुम्हाला माहिती आहे आपण ह्याच्या आधी आईस असताना हा एरिया, व्हॉल्यूम कशी काढणार? एरिया इंटू ही लेंथ, राईट? तर समजा मग आता त्याची सुरुवातीची जी व्हॉल्यूम आहे ती V1 आहे. प्रॉपर्टी P1 ही काही पण असू शकते, व्हॉल्यूम असू शकते, लेंथ असू शकते, रेझिस्टन्स असू शकते, प्रेशर असू शकते. तर ते काहीही असू शकतं, म्हणून यांनी इन जनरल नाव ह्याला P1 आणि P2 दिले. तर मी त्याच्याऐवजी V1 घेते, कारण आपण इथे फक्त आणि फक्त व्हॉल्यूम बद्दल बोलतोय की पाणी 100 डिग्री सेल्सिअसला असताना त्याची किती व्हॉल्यूम होती, तर ती आपण V1 घेतली. आता तुम्ही पाण्याला बॉईल करताय, ते मेल्ट होईल, अँड यू नो दॅट त्याची व्हॉल्यूम जी आहे आता ती इन्क्रीज होऊन मे बी ते पाणी इथे वरती येईल, असं थोडंसं वरती येईल, राईट? आणि आता त्याची लेंथ जी आहे ती वाढेल, राईट? याचा अर्थ त्याची काय वाढणार आहे? आता नवीन व्हॉल्यूम त्याची V2 असेल 100 डिग्री सेल्सिअसला, अँड व्हॅल्यू ऑफ दिस प्रॉपर्टी इज PT. म्हणजे आता 100 डिग्री आपण घेतलं, 0 डिग्री घेतलं, पण समजा मधलं कोणतं तरी एक टेम्परेचर होतं, ते आपल्याला त्या मधल्या टेम्परेचरला त्या प्रॉपर्टीने किती फरक काढला ते जर काढायचं असेल तर ती मधली वाली टेम्परेचर आपण काय घेतलेले, म्हणजे मधली ती प्रॉपर्टीवर काय फरक पडला तो PT घेतलाय. जसं की समजा सुरुवातीची व्हॉल्यूम V1 होती, फायनल व्हॉल्यूम V2 आहे, तर मधली त्याची जी व्हॉल्यूम आहे, से फॉर एक्झाम्पल 100 डिग्री 0 डिग्री घेतले तर 50 डिग्रीला किती होती? 50 डिग्रीला व्हॉल्यूम किती होती? सो वी डोंट नो दॅट, आपण त्याला अननोन म्हणतोय. सो यू फॉर अननोन. तर तसंच इथे त्यांनी PT घेतले. ऍट सर्टन T टेम्परेचर द थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी त्यांनी नाव दिलेले त्याला PT होती. मग आता ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. सुरुवातीची प्रॉपर्टी P1 आहे, फायनल प्रॉपर्टी P2 आहे. एक T टेम्परेचरला PT किती आहे ते आपल्याला माहिती नाही, आपण जस्ट त्याला नाव दिले PT. मग फॉर्म्युला काय मिळतो आपल्याला? ह्याच्यावरून एक सम सॉल्व्ह करू. सम सॉल्व्ह केल्यावर तुम्हाला कळेल, सो डोंट वरी. तर मग टेम्परेचर T, कोणत्या टेम्परेचरला त्याची व्हॅल्यू PT झाली त्याचा फॉर्म्युला बघा इथे दिलेला आहे, टेम्परेचर T ला दिलेलं आहे. सो 100 PT मायनस P1 अपॉन P2 मायनस P1, PT मायनस P1 आणि P2 मायनस P1, PT मायनस P1 आणि P2 मायनस P1, आणि त्याला 100 ने मल्टिप्लाय केले. चला आता ह्याच्यावर एक क्वेश्चन इथले आहे तेच आपण सॉल्व्ह करू, तुम्हाला मग अजून चांगलं समजेल. तर T इज इक्वल टू 100 PT मायनस P1 आणि इथे P2 मायनस P1.
राईट. चला आता एक क्वेश्चन देते मी, पटकन तो क्वेश्चन कॉपी करा, म्हणजे डिक्टेट करते, तो लिहून काढा. त्या क्वेश्चनला सोडूयात, मग तुम्हाला समजेल हे काय ह्या फॉर्म्युला कशासाठी युज होतोय. ठीक आहे, लिहा. ऍट 0 डिग्री सेल्सिअस, ऍट 0 डिग्री सेल्सिअस volume of water was 0.5 kg per meter cube. झालं? पुढचं सांगू? चला परत डिक्टेट करते, पटकन लिहून घ्या. At 0 degree Celsius, at 0 degree Celsius, the volume of water was 0.5 kg per meter cube. After heating it for some time, the temperature becomes 60 degrees Celsius and the volume increases by 0.1 kg per meter cube. So, calculate the temperature at which the volume of water will become 0.8 kg per meter cube. कोणी कोणी क्वेश्चन कॉपी करून झालं? मुलांना कोणाकोणाचं कॉपी करून झाला क्वेश्चन? मी डिक्टेट केल्यावर कोणाकोणाचं लिहून झालं? कोणाचंच नाही झालं लिहून? डोंट वरी, मी तुम्हाला तो क्वेश्चन जो आहे तो टाईप केलेला आहे, स्क्रीनवर दाखवते. चला आता तुम्ही मला हेल्प करणार आहे, मला मग त्यावेळेस कळेल की तुम्हाला खरंच किती समजलंय. ठीक आहे, हेल्प मी टू सॉल्व दिस क्वेश्चन, की काय काय दिले आपल्याला. अनम्यूट करा मुलांनो, बिकॉज तुम्ही बोलणार आहात ना, तुम्ही मला हेल्प करणार आहात. मग बघा, घेतला हा मी इथे क्वेश्चन, दिसतोय? चला डेटा लिहायचा आता आपण पटकन. सांगा मला काय काय दिले. बरं मला फक्त सिंपल क्वेश्चन सांगा, इथे आपला जो सब्सटेंस है, थर्मोमेट्रिक सब्सटेंस कौन सा है? कौन से सब्सटेंस को हम यहाँ पे यूज कर रहे हैं? तो थर्मोमेट्रिक सब्सटेंस कौन सा है यहाँ पर? water. Yes, very good. So thermometric substance is water. And which property we are using at thermometric property? टेम्परेचर के साथ कौन सी पानी की प्रॉपर्टी चेंज हो रही है? कोणती प्रॉपर्टी चेंज होते ते? टेम्परेचर जसं चेंज होते तर काय चेंज होते ते वॉटरची? Volume. येस, व्हेरी गुड. सो थर्मोमेट्रिक प्रॉपर्टीज इज व्हॉल्यूम, आणि थर्मोमेट्रिक सबस्टन्स जो आहे तो आपला वॉटर आहे. कळलं? सिंपल. तर आता मग चला डेटा लिहूयात. तर सुरुवातीचं टेम्परेचर किती आहे? 0 डिग्री. सो वी कॅन नेम इट ॲज T1. तर T1 किती आहे? 0 डिग्री सेल्सिअस. आणि त्याच्यासाठी रिस्पेक्टिव्ह व्हॉल्यूम आपण काय घेऊ शकतो? V1 घेऊ शकतो. ती किती आहे? 0.5 kg per meter cube. चला आता उरलेलं सांगा तुम्ही काय काय दिले ते मला.
पुढे मग अजून त्याला गरम केलं पाण्याला, म्हणजे बर्फ होता तो, अजून त्याला 60 पर्यंत घेऊन गेले. तर 60 डिग्रीला मी काय लिहू मग सांगा बरं, काय लिहू 60 डिग्रीला मुलांनो? नाव काय देऊ त्याला? सुरुवातीचं टेम्परेचर T1 येणार आहे, मग ह्याला काय नाव देणार नेक्स्ट टेम्परेचरला आपण? T2. येस, व्हेरी गुड. सो T2 इज 60 डिग्री. मग सेम वे आता बघा इथे व्हॉल्यूम इन्क्रीजेस बाय, म्हणजे आधी व्हॉल्यूम 0.5 होती ती 0.1 ने इन्क्रीज झाली. मग आता V2 फायनल व्हॉल्यूम किती असेल आता त्याची? 0.6. येस, व्हेरी गुड. सो 0.6 kg/m³. आता अजून काय दिलंय पुढे? कॅल्क्युलेट द टेम्परेचर ऍट विच द व्हॉल्यूम ऑफ वॉटर विल बिकम 0.8. म्हणजे आपल्याला आता हे काय दिलंय? VT दिलंय. एक अननोन टेम्परेचरला, T टेम्परेचरला व्हॉल्यूम बनणार आहे 0.8 kg/m³, राईट? आणि त्याच आपल्याला रिस्पेक्टिव्ह काय काढायचंय? टेम्परेचर काढायचंय. सो टू फाइंड T. मग आपला फॉर्म्युला काय होता? त्या फॉर्म्युल्याला आता आपण मॉडिफाय करूया आपल्या ह्या गणिताच्या हिशोबाने. फॉर्म्युला काय होता? T इज इक्वल टू 100 PT मायनस P1 अपॉन P2 मायनस P1. बरोबर आहे? सो हिअर वी विल मॉडिफाईड इट ॲज, तर ती प्रॉपर्टी आता P च्या ऐवजी आपण काय टाकणार इथे? जिथे जिथे P आहे नुसता तिथे V टाकायचंय. दॅट्स इट. तर काय होणार मग इथे? 100 VT मायनस V1 अपॉन V2 मायनस V1. झालं, सगळं आहे तुमच्याकडे. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा आणि मला आन्सर सांगा. चला थांबा मुलांनो, परत एकदा स्क्रीन शेअर करते. चला बघूया पहिले कोण सॉल्व्ह करते. ज्याचं होईल त्याने हँड रेज करा. क्वेश्चन आता तुमच्या समोर दिसतोय तुम्हाला. सो टेल मी व्हॉट इज द आन्सर. वाव ओम, पण बेटा तू नुसती कॅल्क्युलेशन्स नको करू, हे सगळं कॉपी करून स्टेप्स मध्ये लिही. एक्झाम मध्ये तुला असंच स्टेप्स पण लिहिल्या, आन्सर पण आला. व्हेरी गुड. ठीक आहे, काही सेकंड थांबूया, बाकी मुलांना पण सॉल्व्ह करू देत. बस ओमचंच झालं, अजून कोणाचं झालं असेल तर हँड रेज करा. मुलांनो अजून नाही कोणाचं झालं? प्रथमेश तुझं नाही झालं? प्रथमेश नो मॅम अजून. अच्छा लवकर कर बेटा. उज्ज्वला, खुशी, तुमच्या लोकांचं नाही झालं अजून? अरे एवढं सिम्पल सम आणि 11th स्टँडर्डचे स्टुडंट्स एवढं जास्त वेळ लावतील तर पेपर पूर्ण नाही होणार मुलांना तुमचा. अच्छा उज्ज्वलाचं पण झालं. ठीक आहे. ओम तुझं काय आन्सर आलं? मॅम 200 डिग्री. 200. उज्ज्वला तुझं काय आन्सर आलं? 180 डिग्री सेल्सिअस. 180 डिग्री सेल्सिअस. बरं ठीक आहे, चला आता कॅल्क्युलेट करून बघूयात. इवन आय डोंट नो, मी असंच रॅन्डमली व्हॅल्यूज दिलेल्या, तर मी आता सोडवते, बघूया किती येते आन्सर. मॅम 200 नाही 300 येते. बघूया. ठीक आहे, हे बघा आता इथे टी काढायचं आपल्याला, इथे 100 आहे आणि आता पीटी किती आहे आपल्याला?
पीटी म्हणजेच आपला व्हीटी आहे, तर तो 0.8 आहे. मायनस V1 किती होतं? 0.5 अपॉन P2 मायनस P1, म्हणजेच इथे V2 मायनस V1, तर त्याचा डिफरन्स तर 0.1 चा आलाय. तर मग हे येणार 100 इंटू हे 0.8 मधून 0.5 गेलं 0.3 अपॉन 0.1. तर ह्या पॉइंट कॅन्सल होईल ना, पॉइंट नंतर दोघांचं पण एक एक डिजिट, आणि 1 नाही खाली, 1 ने काय फरक नाही पडणार. सो 300 डिग्री सेल्सिअस. कोणाचं 300 आलेलं? ओमचं 300 आलं. ठीक आहे. सो कळलं? आता आपण जे शिकलोय त्याचं ऍक्च्युअल मध्ये ऍप्लिकेशन कसं आहे, म्हणजे कसं तो वापरलं जातं. एक क्वेश्चन जो तुमच्या बुक मध्ये नाहीये तो मी तुम्हाला होमवर्कला देते. चला लिहून घ्या, बघूया हा कोण सोडवते. आणि सोडवून जो आहे मुलांना प्लीज त्याला ग्रुपमध्ये टाका. चलो नोट डाऊन द क्वेश्चन. स्क्रीनवर पण मी दाखवेन, आधी नोट करा. मी डिक्टेट करते तर तो टाईप पण होतो डिक्टेट करताना, मग मी तुम्हाला कॉपी पेस्ट करून ते देते. ठीक आहे. सो क्वेश्चन इज, if resistance of a metal wire changes from 50 ohm to 74 ohm when temperature of the wire increases due to passage of current. So calculate the temperature at which the resistance of wire will become 90 ohms. ठीक आहे. आता मी तुम्हाला स्क्रीनवरती ते दाखवते. कॉपी पेस्ट करा ते, आय मीन स्क्रीनशॉट घ्या किंवा स्क्रीन दिसते माझी मुलांना? मॅम चला हा क्वेश्चन आहे, कॉपी करा ह्याला. हा होमवर्कला क्वेश्चन आहे, सॉल्व्ह करायचा. एक सिम्पल क्वेश्चन आहे, 5 मिनिटं पण नाही लागणार. ह्याला सॉल्व्ह करायचं आणि ग्रुपमध्ये फोटो टाकून द्यायचा. ठीक आहे. झालं? स्क्रीनशॉट घ्या मुलांनो. चला आता मी स्वतःहून बनवून जे क्वेश्चन्स तुम्हाला दिलेत, सेम सिमिलर क्वेश्चन्स तुमच्या पुस्तकामध्ये ऑलरेडी दिलेले आहेत, तर ते तुम्ही सॉल्व्हच आहेत, पण तरी पण एकदा त्याची प्रॅक्टिस करा चांगली. तुम्ही ऑलरेडी शिकलाय ना कसं सॉल्व्ह करायचंय. तुम्ही आधी सॉल्व्ह करून बघा बरोबर येते का, आणि मग पुस्तकामध्ये क्रॉस चेक करा. हे बघा, हे दिसते एक्झाम्पल नंबर 7.3. तर बघा लेंथ आधी 25 होती, मग 180 झाली, मग किती टेम्परेचरला 60 बनेल, 60 mm बनेल. ठीक आहे. सेम वे आता बघा रेझिस्टन्स मी दिलं सेम सिमिलर वालं. आधी 90 to 95 आहे, मग 138 झाला, तर मग 27 डिग्रीला, आता इथे टेम्परेचर दिले, 27 डिग्रीला रेझिस्टन्स किती होईल, म्हणजे आरटी काढायचे आता इथे तुम्हाला. राईट. सो ही 2 क्वेश्चन्स तुम्ही प्लीज सॉल्व्ह करा ऍज अ होमवर्क. आणि मी आता जे तुम्हाला गणित दिलेलं आहे मगाशी, ते पण ते तिन्ही गणित जे आहेत ते सोडून त्याचा फोटो ग्रुपमध्ये टाका. हाच तुमचा आजचा होमवर्क आहे. ठीक आहे. आणि वेळ मिळाला तर प्लीज पुढचा पण टॉपिक जो ऍब्सोल्यूट टेम्परेचर वगैरे जे आहे ना ते सॉल्व्ह करा. ठीक आहे. चला आता मला खरं खरं सांगा मुलांनो, आज आपण जे शिकलोय ते कोणाकोणाला समजलं? बिकॉज फिजिक्स मध्ये अंडरस्टँडिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कळलं नाही तर काहीच नाही करू शकत माणूस. चलो ठीक आहे, ग्रेट, व्हेरी गुड. उज्ज्वला बेटा तुला नाही समजलं का? ठीक आहे. धनश्री नावाने ज्याने जॉईन केले, आय डोंट नो, कदाचित विद्यार्थिनीच असेल.
पण ती लेट जॉईन झाली, तर आय नो की तिला एवढं नसेल समजलं. बेटा तू रेकॉर्डिंग बघा. ठीक आहे, चालेल मग मुलांना आजचा क्लास आपण इथे संपूया. प्लीज गणित सोडवून ग्रुपमध्ये फोटो टाका. अच्छा मला सांगा मुलांना, तुम्हाला क्रिसमसची सुट्टी आहे का?